कधी विचार केलाय का, साध्या तांदळातनं आणि उडदाच्या डाळीतून असा जादुई स्वाद कसा बरं तयार होत असेल? आज आपण बनवणार आहोत कर्नाटकची एक अतिशय स्पेशल रेसिपी, जी सगळ्या जगभरात प्रसिद्ध आहे. दावणगेरे कर्नाटकातलं एक छोटंसं शहर, पण इथल्या डोशाने जगभरात आपली ओळख बनवली. बेडणे म्हणजे लोणी, आणि या डोशाची खासियत म्हणजे त्याचा मऊ स्पॉन्जी टेक्स्चर आणि वरून वितळणारं ताजं लोणी. सुरुवात करूया बेसिक्सपासून. 3 वाटी डोशाचा तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ. हे सगळं स्वच्छ पाण्यामध्ये भरपूर धुवून घ्यायचं. त्यातून येणारं पांढरं पाणी असतं ते सगळं निघून गेलं पाहिजे आणि एकदम क्लिअर असं पाणी तिथे असलं पाहिजे. आणि मग त्यात ॲड करायचा थोडासा जाडा पोहा आणि थोडे मेथीचे दाणे. हे सगळं आपण साधारण 5 तास भिजत ठेवणार आहोत. पाच तासानंतर हे सगळं छान बारीक वाटून घेऊया. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं पाऊल, फर्मेंटेशन. रात्रभर हे पीठ शांतपणे फुगत राहील आणि सकाळी तयार होईल तो खास, हलका आणि एअरी टेक्स्चर. नमस्कार, खायचं बरं का मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत. व्हिडिओच्या आधीच्या पार्टमध्ये तुम्ही तांदूळ कसे धुवायचे, डाळ किती घालायची, पोहे किती घालायचे या सगळ्या इन्स्ट्रक्शन नक्कीच बघितल्या असतील. पण त्याची तयारी कसली चालली ह्याची कल्पना नाही ना? तयारी करतोय दावणगेरे बेन्ने डोसाची, साऊथ इंडियन स्पेशल डोसा, ज्याची रेसिपी जगभर प्रसिद्ध झाली. पण करायचा कसा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तोच प्रश्न आज आपण सोडवूया सगळे मिळून. तर चला बघूया दावणगेरे बेन्ने डोसा. आपलं पीठ मस्त फर्मेंटेशन होऊन तयार झालेलं आहे. त्यात आपण थोडं मीठ आणि किंचित पाणी, बिकॉज हे पीठ भिजवतानाच थोडंसं हलकं भिजवलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात पाणी घालून आपण ते मस्तपैकी मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आता आपण साधारणपणे मीडियम पेक्षा थोड्या हाय फ्लेम वरती, जर आपला गॅस असेल तर आणि इंडक्शन असेल तर आपण ते 1000 वरती ठेवून त्याचा तेलाने थोडंसं त्याला ब्रश करून तो पुसून घेतलेला आहे तवा. आणि आता आपण त्याचा छानपैकी एक डोसा पहिला घालणार आहोत, जसा आपण स्टँडर्ड डोसा घालतो. आम्हा साऊथ इंडियन लोकांना ह्या प्रकारच्या भांड्याने डोसा घातल्याशिवाय डोसा घालण्याची मजा येत नाही. बेन्ने डोसाचं पीठ अशा प्रकारे तयार करायचं असतं की ते घातल्यानंतर आपोआप स्प्रेड झालं पाहिजे. आणि हा असा डोसा आपला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा. आणि ह्याच्या नंतरची जी स्टेप आहे ती स्टेप महत्वाची आहे. आता ही स्टेप खूप महत्वाची आहे. आता हाताने इथे चक्क लोण्याचे गोळे सोडायचे. घरगुती लोणी, बाहेर मिळणारं व्हाईट बटर यापैकी काहीही चालेल. सॉल्टेड बटर ह्या डोशाला चालत नाही. अजून एक महत्वाची स्टेप, आमच्या कर्नाटक मधली खास चटणी पोडी ज्याला आपण म्हणतो, ती अशी मस्त ह्याच्यावर भुरभुरवायची. आणि ह्या नंतर काय करायचं माहितीये, चक्क ह्याच्यावर घरातलं पिवळं धम्मक साजूक लोण कडक तूप सोडायचं. भरपूर, जितकं पॉसिबल असेल तितकं भरपूर.
आणि ह्याला छान होऊ द्यायचं. सगळ्यात शेवटी जेव्हा ही चटणीपुडी त्या डोश्यावर त्या लोण्यामध्ये शिजते ना, त्यानंतर त्याच्यावर घालायची ही अशी सुकी बटाट्याची कांदा घातलेली भाजी. या भाजीमध्ये काहीही नसतं, कांदा असतो, मिरच्या असतात, जिरं असतं. कांदा त्याला हळदीच्या फोडणीवर परतून झाला की त्याच्यावर उकडलेला बटाटा घालायचा आणि त्यानंतर हा डोसा असा सुंदर प्रकारे फोल्ड करायचा. आहा, गॅस बंद करायचा आणि प्लेटमध्ये असा हा डोसा ठेवून त्यावर पुन्हा एकदा असा लोण्याचा गोळा सरकवायचा. बेंडे डोसा म्हणतात तो काय? या पदार्थाचा शोध घेताना आम्ही पोचलो कर्नाटकमध्ये आणि तिथे आम्हाला ह्या पदार्थाच्या कमीत कमी 15 तरी स्टोऱ्या ऐकायला मिळाल्या. त्यातली मला आवडलेली स्टोरी ही, बेन्ने डोसा हा प्रकार आधी अस्तित्वात नव्हता. दावणगिरी या भागामध्ये त्यांनी बटरच्या ऐवजी लोण्याचा प्रयोग करायला सुरुवात केली, कारण जे डबा घेऊन जाणारे लोक होते तिथे नाश्त्याला टिफिन म्हणतात, तर जे डब्यात किंवा टिफिन मध्ये घेऊन जाणारे, डोसा घेऊन जाणारे लोक होते, त्यांना तो डोशाच्या नंतर त्या होड्या व्हायच्या. त्या होड्या कशा टाळायच्या, तर त्यांनी त्याचं पांढरं लोणी घरातलं वापरायला सुरुवात केली एका दुकानदाराने. आणि त्यानंतर लक्षात आलं की लोणी वापरल्यानंतर हा डोसा बाहेरून क्रिस्पी होतो आणि आतून एकदम सॉफ्ट होतो आणि त्याच्या पुन्हा कधीच होड्या होत नाहीत. म्हणजे तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा खाल्लात तरी हा डोसा तसाच लागणार आहे. तर आता आपण चेक करूया ते जे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं प्रकरण जे आहे ते होतंय का. तर आपण असा भाजी सकट डोशाचा घास घेतलेला आहे, त्याला थोडीशी आमची पुडी लावली आहे, कोकोनट चटणी लावली आहे आणि आपण वाव, तो जो क्रंचचा आवाज येतोय ना तो परफेक्ट आहे. म्हणजे लोणी त्याला काही तोडच नाही म्हणजे. तर जर का तुम्हाला चटणी नारळाची कशी बनवायची डोशासाठी याची रेसिपी हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही दिलेली आहे. पोळीची रेसिपी देणार नाही, कारण ती तुम्ही आम्हाला फोन करून ऑर्डर करायची आहे. 9372125471 खायचं वर्गाचा खास फोन नंबर. ऑर्डर करून तुम्ही ही चटणी पोळी घरपोच मागवू शकता. ह्याच्या आतमध्ये कढीपत्त्याचा इतका सुंदर फ्लेवर आहे ना, लोण्याचा डोसा आणि कढीपत्ता घातलेली चटणी पोळी अप्रतिम. आता तुम्ही एक काम करा, माझ्या सगळ्या स्टोऱ्या संपलेल्या आहेत, मला आता फक्त डोसा दिसतोय आणि चटणी दिसते आणि चटणी पुडी दिसते. मी चालले खायला. माझा रविवार सुरू झालेला आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. खायचं बरं काला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. चांगला डोसा फक्त रेसिपीने नाही तर बनतो वेळ आणि संयमाने.